राज्य शासनाचा 2024चा संत ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार यंदा विदर्भाचे सुपुत्र आणि ज्येष्ठ संत संजय महाराज पाचपोर यांना जाहीर झाला आणि त्यांना तो प्रदानही करण्यात आला। आपल्यासोबत स्वतः संजय महाराज पाचपोर आहेत। महाराज, आपलं अभिनंदन। धन्यवाद। खरं तर संत तुकोबा पुरस्कार जो आहे आपण केलेल्या कार्यामुळे आपल्याला मिळाला आहे, नेमकं कशी भावना? नाही, खरं म्हणजे हा पुरस्कार बऱ्याच दिवसापासून दिला जातो, बऱ्याच वर्षापासून दिला जातो, पण हा पुरस्कार एका व्यक्तीच्या नावाने मोठा असलेला पुरस्कार नाही। हा ज्ञानोबा तुकोबा यांच्या नावाचा असल्यामुळे मोठा आहे आणि लोकांच्या प्रेमामुळे आणखी प्रेमाने त्याला आणखी मोठं केलेलं आहे। अशा पद्धतीचा हा पुरस्कार यावर्षी एक प्रतिनिधी म्हणून मला मिळालेला आहे। नाही तर तो सगळा पुरस्कार जो आहे तो वारकरी संप्रदायाचा पुरस्कार आहे, सर्वसामान्य वारकऱ्यांचा तो पुरस्कार आहे। बस अशीच भावना आहे माझी या पुरस्काराबद्दल। खरं तर विदर्भातून आपण आध्यात्मिक सामाजिक कार्यात खूप अग्रेसर आहात, आपण ते कार्य करत आहात। कशा कशा भावना आहेत? सध्याचं वातावरण कसं आहे? नाही, आता खरं म्हणजे क्रांती ही अध्यात्माशिवाय होत नसते। अध्यात्म हे अंतःकरण बनवण्याचं काम करते आणि ज्याचं अंतःकरण सात्विक असेल त्याचे हातसुद्धा सात्विक असतात, त्याचे पाय सात्विक असतात, त्याचे कान सात्विक असतात, त्याचं कर्मही सात्विक असते। या देशाला आजही सात्विक कामाची गरज आहे। सात्विक काम झालं पाहिजे, चांगलं काम झालं पाहिजे असं सगळं लोक म्हणत असतात, पण चांगलं काम होण्यासाठी चांगलं अंतःकरणसुद्धा महत्त्वाचं आहे आणि ते अंतःकरण बनवण्याचं काम संप्रदाय करतो। सात्विक अंतःकरण बनवण्याचं काम संप्रदाय करतो। अंतःकरण जर सात्विक असेल तर तुमचे हात सहज चांगलं काम करतील। अंतःकरण चांगलं असेल तर खऱ्या अर्थाने तुमचं कान चांगलं ऐकण्याचं काम करतील आणि आपण करत असताना खऱ्या अर्थाने आपण काही चांगलं केलं पाहिजे असा विचार हा सात्विक अंतःकरणाचा असतो आणि ते अंतःकरण देण्याचं काम, सात्विकता देण्याचं काम वारकरी संप्रदाय किंवा सनातन धर्म करतो। महाराज, खरं तर आजच्या ज्या युगात आहे व्यभिचार आणि भ्रष्टाचार खूप वाढला आहे। अल्पवयीन मुलींवर सुद्धा व्यभिचार होत आहेत। अशा समाजाला काय संदेश देणार आपण? हे अत्यंत विकृत आहे, अत्यंत विकृत आहे। खरं यांना त्यांच्या मनानेच त्यांना संदेश दिला पाहिजे की हे इतकं विकृत आपण कसं करू शकतो। आहे भ्रष्टाचाराचा विषय। कसं असतं की अपेक्षा खूप वाढल्या की त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काय केलं पाहिजे बा, तर लोकांना असं वाटतं की आपण कष्ट केल्यापेक्षा भ्रष्टाचार केला पाहिजे, नाही का? आणि विषय म्हणजे असा आहे की ही फार मोठी कीड आहे, हे असू नये। अनेकदा देशामध्ये त्याची निंदा होते, पण निंदा होत असतानासुद्धा केल्या जाते, हे वाईट आहे। कारण लोकांनी जर त्याची माऊलीची एक ओवी आहे, अपकीर्ती अंगा नसिवे, नाही का? जोपर्यंत जाणतेनी तवची जियावे, जव अपकीर्ती अंगा नसिवे। जाणत्या माणसाने तोपर्यंत जगावं की जोपर्यंत त्याची अपकीर्ती होणार नाही। या सगळ्या गोष्टी अपकीर्ती होणाऱ्या आहेत आणि म्हणून अध्यात्म सांगतं की हे विकृत आहे। खरं तर ज्या लोकांनी समाज घडवायला पाहिजे, चांगला समाज घडवायला पाहिजे, तेच लोक भ्रष्टाचार करतात। आजचा राजकारणाचा दर्जा त्याचं उत्तम उदाहरण आहे। काय म्हणाल यावर? हे पहा, ही व्यवस्था आहे। व्यवस्था हे कसं आहे बघा, आम्हाला एकदा एका माणसाने प्रश्न विचारला की बा रामराज्यामध्ये न्यायाची व्यवस्था कशी होती? आम्ही त्यांना असं सांगितलं की रामराज्यामध्ये न्यायाची व्यवस्थाच नव्हती। मग हे कसं रामराज्य की त्याच्यात न्यायाची व्यवस्था नाही? त्याचं उत्तर हे आहे की ज्या राज्यामध्ये, ज्या देशामध्ये न्यायाची व्यवस्था नाही तेच रामराज्य आहे। कारण व्यवस्था कधी असते? ज्यावेळेला समस्या असते त्यावेळेला व्यवस्था असते। एखादी समस्या असेल तर व्यवस्था आहे ना। म्हणजे जिथं अन्यायच नाही तिथं न्यायाच्या व्यवस्थेची काय गरज आहे? तसं हां, अन्याय असेल तिथं व्यवस्था असली पाहिजे, हे बरोबर आहे। पण व्यवस्था ज्या वेळेला समस्या बनते त्यावेळेला मात्र फार मोठ्या अडचणी वाढत जातात। आजची आपली राजकीय व्यवस्थाच समाजासमोरची फार मोठी समस्या बनत चाललेली आहे, नाही का? आणि ती समस्या होऊ नये, ती व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेने व्यवस्थेत राहावं, समस्या बनू नये। पण आता म्हणावं लागतं की ती समस्या बनत चालली।
काय संदेश देणार आजच्या या व्यवस्थेला, आजच्या या राजकारण्यांना कसा संदेश देणार की जेणेकरून रामराज्य येईल? आपल्यापेक्षा देश नक्की महत्त्वाचा आहे. आपण किती दिवस जगलं पाहिजे याहीपेक्षा हा देश जगला पाहिजे. आपण किती दिवस जगणार आहे हे आपल्याला माहीत नाही, पण हा धर्म मात्र सनातन आहे, पूर्वी होता पुढे राहणार आहे. मग आपण धर्मासाठी जगलं पाहिजे. आपलं जगणं देशासाठी असलं पाहिजे. ज्याच्यासमोर देश असेल ना तो या गोष्टीमध्ये कधी पडणार नाही. पण ज्याच्यासमोर स्वार्थ आहे, ज्याच्यासमोर फक्त पद आहे, त्या लोकांना आपण किती सांगितलं तरी मला नाही वाटत की ते ऐकतील म्हणून. नाही का? सध्याच्या युगात रामराज्य येण्यासाठी नेमका काय संदेश देणार जनतेलाही आणि सगळं? रामराज्य हा विषय कसा आहे की रामाचं राज्य प्रत्येकाच्या अंतःकरणात आलं पाहिजे. नाही का? रामराज्याचं स्थान अंतःकरणामध्ये निर्माण झाल्याशिवाय ती समाजापर्यंत जाणार नाही. आणि आहे सगळ्यांचा प्रयत्न सांगत असताना रामराज्याचाच आहे. चांगलं वागलं पाहिजे असं आपण सांगतो, याचा अर्थ असा की आपण रामराज्यातलं सांगतो. नाही का? पण त्याची सुरुवात आपल्याकडून झाली पाहिजे एक. आणि प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये ते रामराज्य असलं पाहिजे. घरामध्ये रामराज्य नाही. रामराज्य काय सांगतं आहे? भावाने भावावर प्रेम करायचं हे सांगते ना. राजाने देशावर प्रेम करायचं हे सांगते ना. एक श्लोक सांगतो तुम्हाला. स्नेहोदयांच सौख्यंच यदिवा जानकीमपी आराधनाय लोकश्य न मुंचते नास्ति मे व्यथा. रामप्रभूने भरताला सांगितलेली नीती आहे की भरता, मी सगळ्याचा त्याग करेल, मी स्नेहाचा त्याग करेल किंवा स्नेह माझा त्याग करेल, मी प्रपंचाचा त्याग करेल किंवा प्रपंच माझा त्याग करेल. त्यांनी सांगितलं यदिवा जानकीमपी, मी जानकीचाही त्याग करेल प्रसंगी, पण मी लोकांना दिलेल्या शब्दाचा मात्र कधी त्याग करणार नाही. हे रामराज्य आहे. मी सगळ्याचा त्याग करेल पण लोकहिताचा मी कधी त्याग करू शकत नाही. आणि हे अंतःकरणाची स्थिती ज्याची असेल, मला वाटतं हे जर झाली तर भविष्यामध्ये तिकडे वाटचाल असायला आपली काही हरकत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.